हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा संस्कृत शिक्षक आणि आज आपण इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातला खरं तर एक खूपच सुंदर असा पद्यपाठ सूक्तीसुद्धा अभ्यासणार आहोत. आता तुम्ही विचार करा की हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या काही ओळींमध्ये आपल्या आजच्या रोजच्या टेन्शनचं उत्तर सापडू शकतं का? तर हो, आज आपण सूक्तीसुद्धा म्हणजे काय तर उत्तम विचारांचं अमृत यातच एक डुबकी मारणार आहोत. चला तर मग बघूया हे जे प्राचीन ज्ञान आहे ते आपल्या आधुनिक आयुष्याला कसं उपयोगी पडू शकतं. एक कल्पना करून बघा की हे जे श्लोक आहेत ना ते फक्त काही जुनी पुस्तकं नाहीयेत, नाही, तर ती एक प्रकारची लाईफ हॅक डायरी आहे जी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळालेली आहे. आणि यात जी उत्तरं दडलेली आहेत ती आपण सगळे मिळून शोधणार आहोत. तर मग सुरू करूया का? चला, पहिला प्रश्न घेऊया. तर आपली पहिली आणि सगळ्यात मोठी समस्या, खरी संपत्ती म्हणजे नक्की काय? व्हॉट इज ट्रू वेल्थ? म्हणजे बघा ना, गाडी, बंगला, चांगला फोन, बँक बॅलन्स, याच शर्यतीत आज सगळेच जण धावत आहेत. पण या धावपळीत आपण खरंच काहीतरी महत्वाचं, काहीतरी मौल्यवान गमावत तर नाही आहोत ना? चला शोधूया. बरोबर. इथे ना दोन विचारसरणी दिसतात आपल्याला. बघा, एका बाजूला आहे पैसा आणि बाह्य देखावा, जे आज आहे उद्या नसेल, इट इज टेम्पररी. पण दुसऱ्या बाजूला काय आहे तर विद्या, म्हणजे आपलं ज्ञान, आर नॉलेज. आणि ही एक अशी संपत्ती आहे जी एकदा का आपण मिळवली की कायमची आपलीच होते, कोणीही चोरू शकत नाही. इट्स अ परमनंट ॲसेट, इजंट इट? आणि याच विचाराला हा श्लोक किती सुंदरपणे मांडतो बघा. हा श्लोक महाकवी भर्तृहरी यांच्या नीती शतकम या प्रसिद्ध ग्रंथातून घेतला आहे. श्लोक असा आहे: विद्यानाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम, विद्या भोग करी यशस् सुख करी, विद्या गुरुणाम गुरुः. म्हणजे काय तर विद्या हेच माणसाचं खरं अतिरिक्त सौंदर्य आहे आणि एक असा खजिना आहे जो पूर्णपणे लपलेला आहे, सुरक्षित आहे. हो, आणि ह्यातला प्रच्छन्न गुप्तम धनम हा जो शब्द आहे ना तो खूप महत्वाचा आहे. त्याचा अर्थ होतो उत्तम प्रकारे लपवून ठेवलेला खजिना, अ परफेक्टली हिडन ट्रेजर. जरा विचार करा, आपली खरी संपत्ती आपल्या आत आहे, आपल्या मनात, आपल्या बुद्धीमध्ये. तिला कोणी चोरू शकत नाही आणि शेअर मार्केटसारखी ती वरखाली पण होत नाही. सो इट्स द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट, राईट? तर मग ज्ञान सर्वश्रेष्ठ का आहे? पहिलं कारण म्हणजे तेच आपलं खरं सौंदर्य आहे, जे आपल्याला भोग, कीर्ती, सुख सगळं काही मिळवून देतं. दुसरं, ते इतकं पॉवरफुल आहे की त्याला गुरुणाम गुरुः म्हटलंय, म्हणजे गुरूंचेही गुरु. तिसरं, परदेशात गेल्यावर विद्या बंधुजनो विदेशगमने, म्हणजे ज्ञान आपल्या नातेवाईकांसारखं, मित्रांसारखं आपली सोबत करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, विद्या राजसुपूज्यते न हि धनम, म्हणजे काय तर मोठे राजे महाराजे सुद्धा पैशाला नाही तर ज्ञानाला पुजतात, ज्ञानापुढे नतमस्तक होतात. आठवतंय अकबराच्या दरबारात बिरबलाच्या बुद्धीची किंमत कोणत्याही खजिन्यापेक्षा कितीतरी जास्त होती, बरोबर ना? चला आता दुसऱ्या समस्येकडे वळूया. आजकाल बघा, सोशल मीडियावरच्या एका लाईकवर किंवा एका नेगेटिव्ह कमेंटवर आपला अख्खा मूड अवलंबून असतो, हो की नाही? कोणी जर असं चांगलं म्हटलं की आपण एकदम हवेत, आणि कोणी टीका केली की दिवसभर नाराज. हा जो इमोशनल रोलर कोस्टर आहे ना, यावर काही उपाय आहे का? बघूया. यावरही नीतिशतकममध्ये एक सुंदर श्लोक आहे: निंदन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु, लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम, अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा, न्याय्यात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. हा श्लोक अशा एका व्यक्तीबद्दल बोलतो जी अविचल आहे, अ स्टेटफास्ट पर्सन. म्हणजे बघा, नीतिनिपुणः, मोठे मोठे विद्वान लोक तुमची निंदा करोत किंवा स्तुती. लक्ष्मी समाविशतो गच्छतु वा, संपत्ती येवो किंवा जावो. अद्यैव वा मरणमस्तु, आज मृत्यू येवो किंवा अनेक युगांतरानंतर. अशी व्यक्ती न्यायाच्या मार्गावरून एक पाऊलही मागे पुढे होत नाही. अगदी बरोबर. आणि या श्लोकाचा जो खरा हिरो आहे तो शब्द आहे धीराहा. धीराहा म्हणजे कोण तर अशी व्यक्ती जिच्या आतमध्ये स्वतःचा एक मॉरल कंपस असतो. म्हणजे काय बरोबर आणि काय चूक हे तिला आतूनच कळत असतं. बाहेर कितीही वादळ येऊ दे, लोकांच्या मतांचा कितीही गोंगाट असो, त्या व्यक्तीची दिशा नेहमी न्यायपथ म्हणजेच अ पाथ ऑफ जस्टिस,
न्यायाच्या मार्गाकडेच असते. ती व्यक्ती आपल्या तत्वांवर अगदी ठाम राहते. तर मग अशा व्यक्तीला ओळखायचं कसं? काय आहेत त्याची लक्षणं? तर बघा, निंदन्तु वा स्तुवन्तु म्हणजे निंदा किंवा स्तुतीने ते विचलित होत नाहीत. पैसा आला गेला तरी ते शांतच असतात. मृत्यूचीही त्यांना भीती वाटत नाही. असं का? कारण त्यांचं जे GPS आहे ना, त्यांची दिशा ती आतून सेट केलेली आहे. आणि ती दिशा आहे न्यायात पथः. ते बाहेरच्या आवाजावर नाही, तर आपल्या आतल्या आवाजावर चालतात. अँड दिस इज दी अल्टिमेट मेंटल स्ट्रेंथ. आणि आता तिसरी समस्या, ही तर आपल्यापैकी अनेकांना जाणवते. ती भावना म्हणजे मी एकटा काय करू शकतो, माझं काय महत्त्व आहे. ही जी लहान असण्याची, अ फीलिंग ऑफ बिंग इनसिग्निफिकंट, ही जी भावना आहे, यावर पंचतंत्रम या ग्रंथातील प्राचीन ज्ञान काय सांगतो ते आता आपण बघूया. हा श्लोक एकीच्या बळाबद्दल सांगतो, द मॅजिक ऑफ युनिटी. तो म्हणतो, अल्पानामपि वस्तूनां संहती कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर बध्यन्ते मत्तदंतिनः. म्हणजे अल्पानामपि वस्तूनां, अगदी लहान सहान क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींची सुद्धा संहतीही म्हणजे एकजूट कार्यसाधिका असते, म्हणजे मोठं कार्य साध्य करणारी असते. कल्पना करा, साध्या नाजूक गवताच्या काड्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या एका मोठ्या मत्तदंतिनः म्हणजे उन्मत्त झालेल्या हत्तीला सुद्धा बांधू शकतात. किती किती अविश्वसनीय आहे हे. अगदी. आणि या संपूर्ण श्लोकाचं जे सार आहे ते या एका वाक्यात आहे, संहतीही कार्यसाधिका. याचा सरळ सोपा अर्थ आहे, एकत्र येऊनच मोठं काम पूर्ण होतं. युनिटी अकम्प्लिशेस द टास्क. मग ते आपल्या शाळेतला ग्रुप प्रोजेक्ट असो, कुटुंबातली एकता असो किंवा समाजात घडणारा एखादा मोठा बदल असो, एकीशिवाय काहीच शक्य नाही. सो ऑल्वेज रिमेंबर, युनियन इज स्ट्रेंथ. हे उदाहरण इतकं सोपं आणि तरीही इतकं प्रभावी आहे. बघा, एक गवताची काडी म्हणजे तृणही किती कमकुवत असते, लगेच तुटते, बरोबर. पण याच अनेक काड्या जेव्हा एकत्र विणल्या जातात तेव्हा त्या गुणत्वम आपणही होतात, म्हणजे त्यांना दोरीचं स्वरूप प्राप्त होतं. दे अटेन द क्वालिटी ऑफ अ रोप. आणि मग त्याच एकीच्या बळावर एका मत्तदंतिनः म्हणजे उन्मत्त बेभान झालेल्या हत्तीला सुद्धा बध्यन्ते म्हणजे बांधता येतं. म्हणजे काय, तर एकट्याची जी कमजोरी असते तीच एकत्र आल्यावर ताकद बनते. तर आज आपण काय पाहिलं? हे श्लोक म्हणजे फक्त सुंदर शब्दांची रचना नाहीये किंवा फक्त परीक्षेसाठी पाठांतर करायच्या ओळी नाहीत. नाही, तर हे आपल्या कॅरेक्टर बिल्डिंगसाठी म्हणजे आपलं चारित्र्य घडवण्यासाठी दिलेलं एक प्रॅक्टिकल टूल किट आहे. अगदी बरोबर सर. ही जी सूक्तीसुद्धा आहे ती आपल्याला एक मजबूत, रेझिलियंट आणि एक सद्गुणी आयुष्य जगण्यासाठी जणू एक तयार ब्लूप्रिंटच देते. हे ज्ञान जरी जुनं असलं तरी आजच्या जीवनासाठी एक परफेक्ट गाईड आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे ज्ञान फक्त लक्षात ठेवण्यासाठी नाही, तर ते जगण्यासाठी आहे. एक म्हण आहे, श्लोकः कंठे परंतु व्यवहारः जीवने. म्हणजे श्लोक कंठात पण त्याचं आचरण जीवनात हवं. खरी परीक्षा पाठांतरात नाही, तर आपल्या रोजच्या वागण्यात आहे. आता खरा प्रश्न हा आहे की आपण सर्वजण या ज्ञानाचा वापर आपल्या जीवनात कसा करणार आहोत. नक्की विचार करा. आणि हो, आजचा हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.